22 सप्टेंबरला दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास सातपूर अंबड लिंक रोडवरील विराट संकुलमध्ये राहणारी 2 बालकं खेळत असताना भोर यांच्या मालकीच्या असलेल्या शेततळ्यात पडल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विराट संकुल या ठिकाणी राहणारे अशरफ अक्रम खान व इर्शाद मुजमिल शाह ही 2 मुलं खेळता खेळता विराट संकुलच्या पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ एका शेततळ्यात पडून त्यांचा बुडून मृत्यू झाला। यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या एका मुलानं विराट संकुल या ठिकाणी असलेल्या स्थानिक रहिवाशांना ही घटना सांगितली। घटनेची माहिती मिळताच सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेत मुलांचा शोध घेतला। स्थानिक रहिवासी डाबर खान व त्यांच्या काही साथीदारांनी तळ्यात शोध घेतला असता मुलं मिळून आली नाहीत। यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि अग्निशमन विभागाला सूचित केलं। पोलीस प्रशासन आणि अग्निशमन विभाग यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु शेततळ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं माजी नगरसेवक सचिन भोर यांनी तात्काळ जेसीबी बोलावून शेततळे फोडून पाणी बाहेर काढण्यास सुरुवात केली। यानंतर डाबर खान आणि काही तरुणांनी प्रशासनाच्या परवानगीनं शेततळ्यात उतरून बांबूच्या सहाय्यानं शोध घेतला। यावेळी इर्शाद आणि मुजमिल यांचा मृतदेह शोधण्यात त्यांना यश आलं। मृतदेह मिळताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला होता। मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलाय। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। चुंचाळे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती इंगोले व माजी नगरसेवक सचिन भोर हे देखील 4 वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते। रात्री 8 वाजेपर्यंत घटनास्थळी ते हजर होते। यावेळी प्रशासनासोबत त्यांनी देखील मदत कार्य केलं। दरम्यान घटनास्थळी बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। MIDC चुंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली API गणेश मुगले, बिराजदार किरणदादा शिंदे, दिवे, हेमंत आहेर, जाधव, राहुल सोनवणे ह्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मदत कार्य केलं। अग्निशमन केंद्र सिडको विभाग नवीन नाशिक येथील लीडिंग फायरमन अविनाश सोनवणे, वाहन चालक HD घुगे, फायरमन शंतनू जोशी, पार्थ शिंदे, ऋत्विक शेलुकर, तुषार पाटील यांनी देखील यावेळी मदत कार्य केलं। इसमें 3 बच्चे आए थे ऊपर, वो किस मकसद से आए थे वो पता नहीं, लेकिन 2 बच्चे कपड़े खोल करके वहाँ पे ऐसा कुछ शरारत कर रहे होंगे। उसके बाद 2 बच्चे जो है वो स्लिप कर गए और वो पानी के अंदर चले गए, जिसमें कि तीसरा बच्चा था वो दौड़ते हुए कुछ लोगों को चिल्लाया, आवाज़ दिया, बहुत तेज़ आवाज़ दिया, कोई बचाओ, रस्सी लेके आओ। बाकी वो थोड़ी देर के बाद लोगों को पहुँचते पहुँचते वो डूब गया और डूबने के बाद वो अंदर पानी के अंदर चला गया। फिर बाकी हम लोग को जैसे पता लगा तो 5-6 लोग हम लोग आए और काफ़ी वो पानी में घुसे रस्सी को सहारे और ऐसे भी, और गोता भी लगाया, लेकिन जो कि गोता लगाने के बाद ये तालाब इतना ही गहरा है जो कि पानी हम जो गोता लगाते हैं तो वो ज़मीन तक जाने ही नहीं देता है। वो ऊपर से 10-12 फीट के ऊपर से फिर भी मुझे बाहर फेंक देता है। मैंने बहुत कोशिश किया, लगभग 1 घंटा तक तैर करके बाम्बू के सहारे वगैरह सब जुगाड़ लगता है छोटा मोटी, वो सब जुगाड़ लगाने की बहुत प्रयास किए, लेकिन वो बहुत गहरा होने के कारण बच्चे को नहीं निकाल पाए। फिर बाद में प्रशासन लोग आए तो प्रशासन लोग बोले आप लोग निकल जाइए। ऐसे इतना ही लोगों को पता चल गया, उसके द्वारा प्रशासन आए। तो फिर हम लोगों को 3 बच्चे थे जिसमें 2 बच्चे अंदर डूब गए, उनके 2 कपड़े मिले हैं। ऐसे उनका नाम पता विराटनगर में क्या नाम है? ब्यूरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।